मी कोण आहे, काय आहे, मला एक्झॅक्टली काय करायचंय, कशाकरता मी शिकतो, का नोकरी करतो, मी का मैत्री करतो, मी का डेटिंग करतो, हे प्रश्न आपल्याला येत नाही. सगळे करतात म्हणून. जे जे प्राणी जिवंत आहेत त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचं भान असतं आणि ते आपल्या फेवरेबल आहे की नाही असा विचार करून त्याला ते सामना करत असतात. आपल्या बॉडीची जी सिस्टीम आहे ना, ती निसर्गाने अशी बनवलेली आहे, इतकी सुंदर बनवलेली आहे की त्याच्यामध्ये आपोआप स्ट्रेसवरती मात करण्याची आपल्यात क्षमता असते. अमिबामध्ये असते तर आपल्याला का असू नये, पण आपल्याला ते जमत नाही आहे. मला कसला लाईट स्ट्रेस, मी तर एकदम स्ट्रॉंग माइंडेड आहे असं पुरुष म्हणतात. बायका म्हणतात काय करणार, असणार ना, ते आपण घेऊनच जगलं पाहिजे असं म्हणून नाईलाजाने त्याच्याकडे बघत असतात. दोन्ही मार्ग हे धोकादायक ठरतात. नळ बंद करा म्हणजे पाणी वाया जाणार नाही, इलेक्ट्रिसिटी बंद करा ती वाया जाणार नाही. सेम थिंग फॉर द बॉडी ना. आपण स्वतःच्या शरीराला वाचूया ना योग्य प्रकारे स्विच ऑफ करून. काही जरी झालं तरी आपला पुढचे विचार किंवा ओव्हर थिंक एखाद्या गोष्टीवर सतत विचार करणं किंवा काय, तर त्याला आपण कसं टाळू शकतो किंवा त्याला काय सोल्युशन आहे? नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे बरेच वेळा आपलं काय होतं की सध्या आपलं लाईफस्टाईल एक रोबोटसारखं सुरू आहे. आपण आपल्याला काय करत असतो हेच माहिती नसतं. बरेच वेळा घरातली चिडचिड जी असते ती ऑफिसमध्ये निघते, ऑफिसमधला स्ट्रेस घरी निघतो. म्हणजेच काय तर ऑफिस आणि घर याचा बॅलन्स आपल्याला राखता येत नाही. आणि जर तुम्हाला ऑफिसमध्ये जाताना जर एक्साइटमेंट नसेल, तुम्ही तुमचं काम एन्जॉयच करत नसाल आणि काम केल्यानंतर घरी जाण्याचा उत्साह नसेल, एक्साइटमेंट नसेल, तर समजून जा तुम्ही कुठेतरी हरवत चाललाय. तुम्हाला ब्रेन पॉलिशची गरज आहे, तुम्हाला स्वतःला वेळ देण्याची गरज आहे. आणि आता 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे आहे आणि त्यानिमित्तानेच लोकमत सखीचा 7 ते 14 हा जो वीक आहे तो हेल्थ वीक म्हणून आपण सेलिब्रेट करत आहोत. आणि त्यासाठी मेंटल हेल्थवर व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे सर. तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. तर एकंदरीत आत्ताचं जे लाईफस्टाईल आपण बघतोय, अगदी लहान मुलांना सुद्धा स्ट्रेस येतो. म्हणजे शाळेतल्या मुलांना सुद्धा स्ट्रेस येतो, 9वी 10वीच्या मुलांना स्ट्रेस येतो आणि या लेवलचा येतो की ते टोकाचं पाऊल उचलतात, स्वतःला संपवतात. तर एकंदरीत हे कशामुळे होत चाललंय आणि खरोखर स्ट्रेस म्हणजे एक्झॅक्टली काय? पहिले मी आभार मानतो तुमचे की या निमित्ताने 7 एप्रिलच्या निमित्ताने अनेक लोकमतच्या डिजिटल श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी बोलण्याची मला संधी मिळते, संवाद साधता येतो. हर्षाली, थँक्यू व्हेरी मच. तर प्रश्न खूप छान आहे, मला तुझी ओळख करून देण्याचं आवडलं. आणि तू म्हणालीस 2-3 शब्द मला आवडले की आपण ऑटो पायलटवरती आहोत, ऑटोमॅटिक सगळं वाटतं, रोबॉटिक आहे सगळं. कारण इतकं सगळं प्रोग्राम झालेलं आहे आपलं, कधी उठायचं, कधी काय करायचं, केव्हा करायचं, इतकंच काय आपलं लाईफ हॅज बिकम अ रोबॉटिक स्टोरी. म्हणजे काय होतं की आपण त्या एका असेंब्ली लाईनवर आहोत आणि त्याच्यावरनं सरकत सरकत पुढे चाललेलो आहोत की मी कोण आहे, काय आहे, मला एक्झॅक्टली काय करायचंय, कशाकरता मी शिकतो, का नोकरी करतो, मी का मैत्री करतो, मी का डेटिंग करतो, हे प्रश्न आपल्याला येत नाही. सगळे करतात म्हणून, आणि तुम्ही करतो म्हणून, तू करतोस म्हणून बाकीचे लोक करत असतात. तर खरं हे आपण असं अविचार नाही पण विचार न करता आपण जगतो आहोत. आणि जो उत्साह आहे की ऑफिसात जाऊन मला आज काम करायचं आहे, मला काहीतरी छान अचीव करायचं आहे, मला समाधान मिळणार आहे, आणि घरी गेल्यानंतर परत बायको मुलांच्याबरोबर मस्ती करायची, असं जर नसेल तर मस्त आहे तो क्रायटेरिया खरंच की मला आय नीड टू लुक इन द मिरर अँड सी काय आहे. तर आपली ही सवय गेलेली आहे. आपण रोज घराबाहेर पडताना आरशात बघतो आणि सगळं ठाकठीक करतो. खूप लोक केस विंचरतात, मला विंचरण्याचा प्रश्न येत नाही. माझा थोडा वेळ वाचतो. पण त्या वेळेस मी काय करतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशा रीतीचं आपलं आयुष्य झालेलं आहे आणि हे ना आपल्या नकळत, आपण नकळत जगतो. एवढं म्हणण्यापेक्षा ना हर्षाली आपण असं म्हटलं पाहिजे, नकळत आपण आपल्या भविष्यातल्या मानसिक अनारोग्याची, शारीरिक रोगांची आपण बीजपेरणी करत असतो. आपल्या लक्षात येत नाही. सुरुवात या वयामध्ये होत असते, 17, 18, 19, 25पर्यंत सुरुवात होत असते आणि एक मानसिक असंतुलन निर्माण होतं आणि आपल्याला कसं जगायचं हे कळत नाही. आता कसं आहे की खरं म्हणजे ही आपली एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आपल्याला शाळेत शिकवलं होतं की अमिबा एकपेशीय प्राणी. आता अमिबाला ना ना डोकं, ना मेंदू, ना त्याला पंचेंद्रिय,
पण त्याला समज असते. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, की आम्ही आपल्या भोवती एक असं छोटंसं स्पोअर तयार करून घेतो आणि अनुकूल परिस्थिती झाली, की ते फोडून बाहेर येतो आणि आपला उद्योग करतो. का एकाचे 2, दोनाचे 4 चालूच असतात त्याचे. म्हणजे अमिबाला म्हणजे जे प्राणी जिवंत आहेत, त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचं भान असतं आणि ते आपल्या फेवरेबल आहे की नाही असा विचार करून त्याला ते सामना करत असतात. स्ट्रेसची हे सगळ्यात सोपी डेफिनेशन आहे. कोणत्याही प्रकारचा बदल हा आपण कसा हँडल करतो हे खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण बदलावरतीच लक्ष केंद्रित करत असतो, की ही अशी परिस्थिती आहे म्हणून, त्याच्यामुळे, याच्यामुळे, हिच्यामुळे, असं झालं म्हणून तसं, तसं झालं म्हणून असं, असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात काय आहे, की आपण त्या बदलाला सामोरे कसे जातो. आणि आपण म्हणूया, की आपलं कोपिंग मेकॅनिझम काय असतं, कोणत्या प्रकारे आपण या गोष्टीचा सामना करतो, त्याच्यात सामावून जातो, की त्याच्यावर ओव्हरकम करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या चुकीच्या सवयी कशा लागतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते लहानपणापासून सुरू होतं. त्यामुळे कोपिंग मेकॅनिझम या गोष्टीला आपण सामना कसा करतो आणि सामना करण्यात आपण यशस्वी होतो का याच्यावर सगळं अवलंबून आहे. कारण कसं आहे हर्षाली, की आपल्या बॉडीची जी सिस्टीम आहे ना, ती निसर्गाने अशी बनवलेली आहे, इतकी सुंदर बनवलेली आहे, की त्याच्यामध्ये आपोआप स्ट्रेसवरती मात करण्याची आपल्यात क्षमता असते. अमिबामध्ये असते तर आपल्याला का असू नये, पण आपल्याला ते जमत नाही आहे. कारण आपल्याला त्याचं ट्रेनिंग नसतं, आपल्याला त्याचं भान नसतं आणि खूपदा आपण ते डिनाय करतो. म्हणजे हां, मला कसला लाईट स्ट्रेस, मी तर एकदम स्ट्रॉंग माइंडेड आहे. असं पुरुष म्हणतात. बायका म्हणतात काय करणार, असणार ना, ते आपण घेऊनच जगलं पाहिजे असं म्हणून नाईलाजाने त्याच्याकडे बघत असतात. दोन्ही मार्ग हे धोकादायक ठरतात कारण दोन्ही मार्गामधनं कोपिंग होत नसतं आणि मग पुढच्या सगळ्या प्रश्नांना सुरुवात होते, की आरोग्याच्या प्रश्नांना सुरुवात होते, मानसिक प्रश्नांना होते, शारीरिक प्रश्नांना होते. आणि बरेच वेळा काय होतं, की आपल्याला वीक वाटलं, स्ट्रेसफुल वाटलं, की आपण काय करतो, मॉलमध्ये जातो, शॉपिंग करतो, काहीतरी आवडीचं खातो किंवा काय. पण हे सगळं टेम्पररी आहे. ते संपल्यानंतर परत रात्री झोपताना तेच विचार डोक्यात येतात. सो याच्यापासून जर प्रॅक्टिकल सोल्युशन काढायचं असेल तर काय आहे? आता हा प्रश्न विचारलास तर मला वाटतं की एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे. तो असा की आपल्याकडे कोपिंग मेकॅनिझम आत्ता मी म्हटलं तसं फिजिओलॉजिकल कोपिंग मेकॅनिझम आहे. म्हणजे आपल्याला जर मंदपणा वाटत असेल ना तर आपल्याला डोपामिन हवं असतं. म्हणजे आपल्याला जर एक एक्साइटमेंट येते आणि ही एक्साइटमेंट आपल्याला कुठे मिळते तर सारख्या बदलामुळे मिळते. हां. म्हणून मॉलमध्ये गेलं, वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या, हे छान आहे, वा मस्त आहे, हे किती क्रिस्पी लागतंय, तुम्हाला जंक फूड पाहिजे कारण ते टेस्टी असतं, अजून पाहिजे असं म्हणत राहतो. त्याच्यामुळे काय होतं, डोपामिनचे आपल्याला सारखे शॉट्स मिळत राहतात आणि आपल्याला वाटतं की छान आहे. पण डोपामिन क्या करेगा बेचारा ना? त्याची ते संपतं म्हणतं की बाबा आता माझ्याकडे शिल्लक नाही. शिल्लक नाही म्हणजे आता मला काहीतरी रिझर्वमध्ये ठेवलं पाहिजे ना, तर तू डोपामिनचे असे स्पर्ट्स घेऊ नकोस, शांतपणे जगण्याचा प्रयत्न कर. हा अगदी साधा सरळ मार्ग असतो, पण हा ना लहान मुलांना कळत, ना मोठ्यांना कळत, ना तरुणांना कळत. त्यामुळे आपण त्याच्यात अडकले जातो. त्यामुळे खूप ओव्हर इटिंगचे प्रश्न आपल्याला दिसतात, स्ट्रेसचे. आणि कोणाला सांगितलं की तुझं वजन जास्त काय आहे? तर मी तर तुला असं कधीच म्हणणार नाही. पण तर आणि मी म्हटलं की तुला ताण आहे. छे छे, मला कसला ताण नाही. म्हणजे डिनायल. तर हे आपण टाळलं पाहिजे आणि मुक्त मनाने, मोकळ्या मनाने स्वीकारलं पाहिजे, की माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये मी काहीतरी बदल केला पाहिजे. माझ्या ज्या प्रकारे मी जीवन जगतो, माझा दृष्टिकोन आहे, ह्याच्यात बदल केला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे कोप करता आलं पाहिजे, चांगल्या प्रकारे सामना करता आला पाहिजे. अगदीच. आणि एकंदरीतच स्ट्रेस हा फक्त एकटा नसतो. आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो किंवा काय त्याचा नकळत आपल्या बॉडीवर सुद्धा इफेक्ट होत असतो. हे बरेच जणांना माहिती नाही. एवढे आजार, एवढ्या ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा जर तुम्ही हॅपी राहिला तर ऑलमोस्ट अर्धे आजार होऊच शकत नाहीत. मला पण असं वाटतं. सो बेसिकली स्ट्रेसमुळे शरीरावर त्याचा काय-काय इफेक्ट होतो? मस्त प्रश्न आहे. कारण हा मानसिक आहे, तितकाच शारीरिक पण आहे. म्हणजे कसं, की एक साधी गोष्ट सांगतो मी तुला, की आत्ता मी म्हटलं, की आपण बदलाला सामोरे कसे जातो. हे आपण मानसिक पातळीवर बघितलं. शारीरिक पातळीवरती काय होतं, की कोणताही बदल झाला, की तो काय आहे आपल्याला समजून घ्यावं लागतं. म्हणजे तो फेवरेबल आहे का अनफेवरेबल आहे. त्याच्यावरती आपला डिसिजन असतो आणि त्याप्रमाणे ठरवतो. म्हणजे एक मी नेहमी उदाहरण देतो, की आपण समजा गुहेत राहत असतो आणि म्हणजे केव्हमॅन म्हणजे
आणि हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी. आणि आपण सकाळी अगदी बाहेर पडलो आणि बाहेर छान गवत आहे आणि एकदम काहीतरी सळसळ दिसली, तर आपण तल्लखपणे बघायला लागतो, कान टवकारून डोळे मोठे करून बघतो, कसला आवाज आला. म्हणतो वाघोबा आहे का ससा आहे? ससा असला तर जाऊन पकडायचा, वाघ असला तर आपण गुहेत पळायचं. म्हणजे आपल्याकडे 2 रिस्पॉन्सेस तयार झाले. एक म्हणजे फाईट, म्हणजे जाऊन पकडणे, धावपळ करायची आणि पकडायचं, पाठला करायचं आणि पकडायचं, किंवा तिकडनं पळ काढायचा. म्हणजे सामोरं जायचं, फाईट ऑर फ्लाईट, असे 2 रिॲक्शन्स तयार झाले, निसर्गाने आपल्याला दिल्या. आणि त्याला सामोरं जाण्याकरता किंवा पळ काढण्याकरता सुद्धा आपल्याला शरीरामध्ये एनर्जी मॅनेज करावी लागते. त्याच्याकरता शरीरामध्ये एक सिस्टीम असते, नर्वस सिस्टीम, त्याला सिम्पॅथेटिक म्हणतात. सिम्पॅथेटिक म्हणजे सिम्पथीशी काही संबंध नाही आहे, इट जस्ट कॉल सिम्पॅथेटिक सिस्टीम. त्याच्यामध्ये ॲड्रिनलिन, स्टिरॉइड अशी येतात, आपण स्टिरॉइड्स खूपदा ऐकतो. तर ती येतात आणि त्यांनी तुम्ही तल्लख होता, म्हणजे तुम्हाला धावायला सुद्धा शक्ती लागते पायात, टुवर्ड्स किंवा अगेन्स्ट. आता काय खूप महत्त्वाचा मुद्दा इकडे येतो हर्षाली, की प्रसंग संपल्यानंतर, प्रसंगाला सामोरं जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि त्याची कार्यवाही झाल्यानंतर इट इज टू बी स्विच्ड ऑफ. तसं स्विच ऑफ होत नाही. म्हणजे आपल्या लागोपाठ सतत सतत बदल येत राहतो, त्यामुळे आपण सतत अलर्टवरतीच असतो. त्याच्यामुळे स्विच ऑफ जे मेकॅनिझम असतं ते आपल्या शरीराने दिलेलं आहे, की ज्याच्यामध्ये ॲड्रिनलिनचा आपोआप जे थुई नाचणारं कारंज असतं ते खाली येऊ शकतं, सहज फ्लो राहू शकतो, स्टिरॉइड्स पण कमी होतात आणि आपलं शरीर पण ठीक राहतं. आता ॲड्रिनलिन आणि स्टिरॉइडमुळे 2 अगदी कॉमन इश्यूज येतात वाढलेल्यामुळे, म्हणजे ते काही शत्रू नाही आहेत आपले, ते बेस्ट फ्रेंड्स आहेत. ॲड्रिनलिनने ब्लड प्रेशर वाढू शकतं, स्टिरॉइडमध्ये ब्लड शुगर वाढू शकते, पोटाचे आजार सुरू होऊ शकतात, पचन चांगलं होऊ शकत नाही, स्नायूंची कंडिशन बरोबर राहत नाही, अशा गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बदल सातत्याने होत असल्याने आणि त्याला सामोरं कसं जायचं हे कळत नसल्यामुळे आपल्याकडे स्विच ऑफ मेकॅनिझम नाही आहे, जो इतर प्राण्यामध्ये आहे. मला एक खूप छान एक सीन आठवतो. त्याच्यामध्ये मला तो इतका आवडला की असं जंगलातलं सीन आहे तो, असं खूप गवत आहे आणि तिथे छोटे छोटे प्राणी असे बसलेत आणि तिकडनं समोर जोरात एक हरणाचा पाठलाग करत वाघ जातो. सगळे धडधड धडधड होते, सगळे प्राणी असं मान वर करून बघतात, काय आहे काय आहे काय आहे काय आहे. मग त्यांची काय झटापट होते, हरिण वाचतं आणि पळून जातं, वाघ नुसतं बसतो तर निघून जातो. मग हे प्राणी काय करतात, काय नाही तसं, ओ झालं का, बसा खाली आणि आपला चारा खायला लागा. म्हणजे ते स्विच ऑफ. तेवढ्यापुरतं त्यांनी वर बघितलं, प्रसंग संपल्यानंतर वी आर आउट ऑफ इट. आता मी सुटलं, आता मी काय, मला काय करायचं या स्टेजवर, काय चाललंय. ते शांतपणे आपलं खाऊ खात राहतात, गप्पा मारतात, त्याने काय करायचं असं ते करत राहतात. नाटकासारखं स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता आलं पाहिजे, स्विच ऑफ त्यांना करता आलं पाहिजे. आणि बॉडी ते मेकॅनिझम्स आहेत, नैसर्गिक आहेत आणि अत्यंत प्रभावशाली आहेत, पण आपल्याला त्याचा विसर पडला आहे. आपण ते कसं वापरायचं कळत नाही. मी अगदी साधं उदाहरण देतो. नळ बंद करा म्हणजे पाणी वाया जाणार नाही, इलेक्ट्रिसिटी बंद करा ती वाया जाणार नाही. सेम थिंग फॉर द बॉडी ना. आपण स्वतःच्या शरीराला वाचूया ना योग्य प्रकारे स्विच ऑफ करून. जसं नळ बंद करतो, लाईट बंद करतो आणि विसरतो, तसं आपल्याला विसरायला लागलेलो आहोत. बरोबर बरोबर. आणि बरेच जणांचं म्हणजे मी बघते ना की ती आत्ता इथे बसलेत, पण पुढच्या 5 वर्षात काय होणार आहे त्याचं टेन्शन त्यांना आत्ता असतं. त्यांना हे पण माहीत नसतं की ते पुढच्या महिन्यात त्यांच्यासोबत काय होणार आहे, पण ते पुढच्या 5 वर्षानंतर ते कुठे असतील, त्यांना हवं ते मिळणार की नाही, त्याचा विचार आत्तापासूनच त्यांच्या डोक्यात असतो. त्याच्यामुळे तो आत्ताचा वेळ पण जातो आणि पुढे पण काही मग होत नाही. गंमत सांगतो काय होतं ते. मी जेव्हा पुढचा विचार करत असतो ना, तर मी पुढे जातो आणि वा किती छान ते कोणते मुगिरेलाल के हसीन सपने वगैरे आपण बघत असतो. आपण बहुतेक वेळेला गोचीच होणार असं आपण बघत असतो. तेव्हा मला फार टेन्शन येईल असं आपण म्हणतो. पण गंमत काय आहे, मन तिकडे गेलेलं असतं पण शरीर इकडेच असतं ना. त्यामुळे त्या स्ट्रेसचा परिणाम आत्ता होत असतो. त्यामुळे आत्ता मी अस्वस्थ होतो पुढच्या करता, आत्ताचा शांतपणा मी हरवतो आणि 5 वर्षांनी काय, 5 मिनिटांनी काय होणार आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आत्ता या क्षणी मी शांत स्थिर आहे हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण
प्लॅनिंग करू शकतो. म्हणजे पुढचा विचार करायचा नाही असं अजिबातच नाही, पण मी आता पुढचा विचार करतोय, त्याच्यामध्ये अशा अडचणी येऊ शकतात. चांगलं प्लॅनिंग केलं, योजना केल्याशिवाय आपण कसे पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पुढचा विचार करायचाच नाही. आहे तेवढं एक पलभर की जिंदगी हे वगैरे गाणे बिण्यात म्हणायला ठीक आहे, पण प्रत्येकाने आपलं, नाही तर विमा कसा चालणार ना, विमा कसा बॅलन्स चालणार, ठेवता आला बॅलन्स करायला पाहिजे. पाहिजे ना. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टीची भान ठेवून आपण स्वतःची जाणीव सतत ठेवली पाहिजे की आपण काय आहोत, कुठे आहोत, काय आहेत, आत्ता माझ्या मनात कसली चिंता आहे, ती रिलेव्हंट आहे का, या क्षणी तिचा काही सेन्स आहे का, असं जर आपण म्हटलं तर आपल्याला स्वतःला आपण सांभाळू शकतो. बरोबर. आणि कितीही म्हटलं ना की ओव्हर थिंकिंग हा जो प्रकार आहे तो प्रत्येकाकडे एक ह्युमन बिईंग आहेच. काही जरी झालं तरी आपला पुढचे विचार किंवा ओव्हर थिंक एखाद्या गोष्टीवर सतत विचार करणं किंवा काय, तर त्याला आपण कसं टाळू शकतो किंवा त्याला काय सोल्युशन आहे? स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंग ही जुळी भावंड जुळी, आहेत. हां. म्हणजे स्ट्रेस असला की बहुतेक आपण ओव्हर थिंकिंग करतच असतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तर ओव्हर थिंकिंग म्हणजे आत्ता म्हटलं त्याप्रमाणे पुढे जायचं आणि काय होईल, तो फक्त विचार नसतो ना. म्हणजे कसं म्हणतो की त्याला एक साधं उदाहरण, मी नेहमी साधी उदाहरणं देतो म्हणजे पटकन लक्षात येतं. आपण जेव्हा फ्युचरचा विचार करतो आणि ओव्हर थिंकिंग करत असतो ना, तेव्हा ओव्हर थिंकिंग इज लाईक अ वेलक्रो. ते कसं चिकटतं, खेचून काढावं लागतं, बरोबर आहे. तसं ते ओव्हर थिंकिंग आमच्या मनाला चिकटलेलं असतं. आणि चिकटलेलं कशाने असतं, तर भीती, चिंता, काय होईल, कोण जाणे, संशय, हा वेलक्रो आहे आपल्या मनाचा. हा वेलक्रो आपल्या मनाला पक्का पकडतो. आणि त्यामुळे आपल्या मनातला जो ओव्हर थिंकिंगमुळे जो मानसिक ताण निर्माण झालेला असतो, म्हणजे मगाशी उदाहरण दिलं केवमॅनचं, तो गुहेत बसला आणि विचार करतोय, वाघ आला तर काय करायचं, असं झालं तर काय करायचं, काही अर्थ नसतो. त्यामुळे तो ओव्हर थिंकिंग तो करत नाही, तो त्यावेळेला स्पॉन्टेनियसली जगत असतो. त्यामुळे हे वेलक्रो आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे वेलक्रो आपल्या मनाला चिकटवून घ्यायचं नाही. तर त्याच्याविरुद्ध काय असतं, स्वयंपाकघरात एक छान वस्तू वापरतात स्त्रिया, टेफ्लॉन कोटिंग, बरोबर आहे. तर टेफ्लॉन कोटिंग म्हणजे काय, सरकन पुढे जातं, बरोबर आहे, म्हणजे चिकटत नाही ना. पोळी चिकटली नाही, टेफ्लॉन कोटिंगचा तवा आहे. तसं ते आपण पटकन टेफ्लॉन कोटिंग आपल्या मनावरती आपण ठेवलं की इट जस्ट पासेस, की हां ठीक आहे, बघू. अगदीच, अगदीच. आणि आत्ता एक महत्त्वाचा प्रश्न जो बेसिकली जे 20 आणि 30च्या मध्ये आहेत किंवा 30च्या पुढे असतील. कसं होतं जेव्हा आपलं स्कूलिंग सगळं संपतं किंवा काय, त्याच्यानंतर येतं ते करिअरचं थोडंफार प्रेशर. आजकाल मुलांना मुलींना दोघांनाही येतं. हो, सो आपल्याला कळेपर्यंतच की करायचं काय आहे 25शी येते. एक्झॅक्टली आपण पूर्ण हे व्हायला आणि मग 25शी नंतर एक वेगळा सुरू होतं की तुम्हाला लग्न पण करायचं आहे, तुम्हाला सेटल पण व्हायचं आहे आणि वयात मुलं पण करायची आहेत. हे सगळं म्हणजे मग करिअरचा फोकस कुठेतरी हलतो आणि परत मग लग्नावर हे. ह्या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स करायच्या आणि ते एका साईडला ठेवून म्हणजे डोकं शांत कसं ठेवायचं? कारण का बेसिकली आत्ता जे 20 आणि 30च्या मध्ये आहेत त्यांना हा पडलेला प्रश्न असावा असं मला वाटतं. आणि त्याच्या आईवडिलांना पण हा प्रश्न पडलेला असतो की आपल्या मुलांचं काय होणार, मुलीचं काय होणार. म्हणजे माझ्याकडे अनेकदा पालक येतात आणि तुला काय करायचं, मी ठरवीन ना लग्न, असं उत्तर मिळालेलं असतं. आणि ते म्हणतात की हो, रात्री मला झोप येत नाही. म्हणजे 50शीच्या पुढच्या पालकांचा हा प्रश्न आहे की यांचं काय होणार. तर सगळ्यांचं काय होणार, सगळ्या जगालाच प्रश्न पडलेला सततच असतो. तर मला काय वाटतं की एक योजना करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या व्यक्तिमत्वाची जाण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्वामध्ये काय जास्तीत जास्त अशा प्रकारचा ताण कोणाला असतो, ह्याचा खूप अभ्यास झालेला आहे, प्रचंड अभ्यास झालेला आहे. की तणावामुळे शारीरिक परिणाम मगाशी आपण म्हटलं तसे काय होतात, मानसिक परिणाम काय होतात. त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा मांडला गेला अनेक वर्षापूर्वीचं. त्यानं असं म्हटलं की काही व्यक्तिमत्वातल्या लोकांनाच मानसिक ताण किंवा शारीरिक व्याधी, विशेष करून हार्टचे प्रॉब्लेम, वल्नरेबल असतात. कोणत्या प्रकारच्या लोकांना हे जास्त होत असतात, असे प्रश्न पडले. मग कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, अल्कोहॉल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास झाला. आणि मग म्हटलं की तरीसुद्धा या माणसांचं व्यक्तिमत्व कसं असतं, या सवयी तर कॉमन आहेत. मग त्यांनी खूप एक छान शोधून काढलं. त्याने असं शोधून काढलं की जी माणसं डॉक्टरच्या बाहेर, केबिनच्या बाहेर वाट बघत बसलेले असतात ना, डॉक्टर कधी येतील कधी येतील बोलवतील म्हणून, ते ना माझ्यासारखे असे आरामात नाही बसत. ते मी असे जरा बसतात, असे बसलेले असतात, असे. म्हणजे ते दे आर सिटिंग ऑन द एज ऑफ द चेअर.
म्हणजे सातत्याने ते टोकावर येऊन बसलेले असतात. काय होईल सांगता येत नाही, काय होईल सांगता येत नाही, आणि मला तर हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे. सतत करत असतात. त्याच्यामध्ये कमालीचा उतावीळपणा असतो. याला टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतात, की त्याने ॲम्बिशियस असतात. आता सगळेच आहेत, पण ॲम्बिशन ही गोष्ट वाईट नाही आहे, चांगली आहे. ओव्हर ॲम्बिशियसनेस हा जास्त त्रासदायक ठरतो. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या स्किल्सप्रमाणे या गोष्टी आपण हळूहळू हासिल करत जात असतो. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात असं नाही, पण आपण जे करू शकतो ते आपण उत्तम केलं पाहिजे, एवढी जाण आपण ठेवणं खूप गरजेचं असतं. तर ही टाईप ए पर्सनॅलिटीची जी प्रकार आहे त्याच्यामध्ये हार्ट प्रॉब्लेम जास्त येतात हे आढळून आलं. कारण मी मगाशी सांगितलं, करून दाखव ना उतावीळपणा, त्या उतावीळपणामुळे जास्त असं होत असतं. म्हणून आपण किती छोटीशी गोष्ट आहे ना हर्षाली, की आपण बसतो कसे, शांतपणे बसतो की असे बसतो, याच्यावर पण लोकांना कळू शकतं अरे बंदे में कुछ प्रॉब्लेम आहे. तर ही टाईप ए पर्सनॅलिटी असते. आणि टाईप बी कशी असते, जरा शांत असतात. ठीक आहे, मी प्लॅन केलेला आहे, मला अमुक पद्धतीने काम करायचं आहे आणि माझ्या व्यक्तिमत्वातले हे दोष आहेत ते मी दूर करणार आहे. मला जे करायचं आहे ते मी करतो आणि वाट बघतो. योग्य परिस्थिती आली की मी या गोष्टीचा योग्य प्रकारचा निर्णय घेऊन पुढे जाणार आहे. सो ते सहजपणे वावरतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी एक चॅलेंज आहे असं वाटत नाही. मजा पण दिसते. आता इथे इतकी छान फुलं ठेवली आहेत, तर आपण टाईप असलो तर मला ती दिसलीच नसती. तर त्या थोडं टाईप बीकडे झुकायला लागलं. म्हटलं अरे वा छान आहेत की फुलं, असं मला ते दिसलं पाहिजे ना. मला जगातलं लहान मोठं सौंदर्य दिसलं पाहिजे. म्हणजे आपण सहज चालत असताना, ऑफिसमध्ये जात असताना, बोलत असताना पक्ष्यांचा आवाज ऐकू आले का मला? आता सकाळच्या दिवशी सकाळी आपल्याला कुकळ ऐकू येते, पण आपण थांबतो का ऐकायला? ऐकू येते का? आपण साधी आंघोळ करत असताना सहजपणे अंगावरनं गरम पाण्याचा प्रवाह वाहत असं मस्त वाटतं. छोट्या छोट्या गोष्टीमधनं ते आनंद घेत असतात. त्यांचं नजर आणि त्यांचं शरीर ते असतात तिथे असतात आणि प्रत्येक क्षणी विचार करत असतात, गंमत आहे. खूप छान आहे हे. आणि मला ते तुझ्या हसण्यामध्ये दिसतंय. तर आता आणखी एक प्रॉब्लेम आहे जो बरेच जणांचा असतो. त्यांची सतत चिडचिड होते. छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन चिडचिड होते. त्यांच्या मनात काही नसतं पण ते बोलून जातात समोरच्याला. पॅनिक होतात, चिडचिड होते. तर एकंदरीत त्यांनी त्यावेळेला स्वतःला कसं समजावावं की हे करण्याची गरज नाही आहे, बोलून पण प्रश्न सुटतात? तर तू एक छान शब्द वापरलास, पॅनिक. आता स्ट्रेसचं पॅनिकशी खूप मोठा जवळचा संबंध आहे. मला आणि जगात सर्वच ठिकाणी म्हणजे जे मनोविकार शास्त्रात काम करत असतात, ते जर्नल्स वाचत असतात, वेगळ्या देशातले जर्नल्स वाचतात, त्याच्यामध्ये लक्षात आलं की पॅनिक डिसऑर्डर ही खूप कॉमन आहे. पर्टिक्युलरली आत्ता जो आपण वर्ग बघितला 20-30 त्याच्यामध्ये, जी पूर्वी जरा उशिरा होती किंवा लहानपणात होती ती. तर पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय? सडन बर्स्ट ऑफ एन्झायटी. जी आपण ती दाबून ठेवलेली असते आणि एकदम एखाद्या प्रसंगाला ती एकदम अशी स्फोट झाल्यासारखे बाहेर येते. ढगफुटी कशी एकदम पाऊस पडतो तशी मनामध्ये भीती वाटायला लागते आणि एकदम असं वाटतं की आता काही खरं नाही माझं, आता काही खरं नाही माझं, बापरे काहीतरी होणार असं वाटायला लागतं. तर असे वारंवार अटॅक येत राहतात. त्याच्यामुळे अँझायटी सतत वाटत राहते. आणि अँझायटीबरोबर आणखी एक गोष्ट घडत असते की सहजपणे आपल्या अपेक्षा वाढत असतात. स्वतःकडनं, लोकांकडनं, सिच्युएशनकडनं. तीनच. व्हॉट आय एक्सपेक्टेड ऑफ माय सेल्फ, फ्रॉम पीपल अँड द सिच्युएशन. याच्याकडनं माझ्या अपेक्षा सतत वाढत असतात आणि प्रत्येक अपेक्षेमागे एक प्रकारची एन्टायटलमेंट असते. का नाही, असंच कसं घडलं. मी आपण स्वतःशी किती हार्श बोलत असतो, लोकांशी हार्श बोलत असतो, प्रसंगावर हार्शली बोलत असतो. या हार्शनेसमुळे आपला ताण वाढत असतो आणि आपल्या अपेक्षा असतात त्या आम्ही साधं मानतो, जितक्या जास्त अपेक्षा तितक्या जास्त उपेक्षा. म्हणजे आपल्या अपेक्षा फुलफिल होण्याची शक्यता जरा कमी होते. त्यामुळे रिअलिस्टिक आपण नसतो, वास्तवाला पकडून नसतो. आपण काहीतरी भलतंच अपेक्षा करतो आणि मग त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की चिडचिड होते. माझ्याकडे कसं यंग कपल आलं होतं. ते सिनेमाला गेले आणि त्यांची खूप भांडणं झाली. मग ते म्हणाले की सरांशी जाऊन बोलूया आपण. म्हटलं काय झालं? याला मी सांगितलं होतं तिकीट काढ म्हणून, त्यांनी का नाही तिकीट काढली? असं एकदम बंबाडबिंग सुरू होतं. म्हटलं काय झालं? मग ते म्हणाले की त्यांनी असं खूप असं त्यांचं बोलणं झालं. म्हटलं जरा त्या व्हिसल थांबा. म्हटलं तुम्ही जे सिनेमाला गेला होता कशा करता गेला होतात?
टाईमपास छान मस्तपैकी एकमेकांच्यावर बसायचं होतं. म्हणजे सिनेमाला जायचं असं काही नाही. यू वॉन्टेड टू हॅव बिंग विथ इच अदर इज एन्जॉयमेंट. सिनेमाचा काय संबंध आहे याच्याशी? नुसते फिरून या ना चौपाटीला, आली मजा. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की मी काय उद्देशाने काय करतोय. एक्झॅक्टली. इतकी साधी गोष्ट, तुम्ही कुठे कॅफेमध्ये बसून चहा प्यायलात, मस्त वाटलं, काय आहे त्याच्यामध्ये? त्यामुळे हा जो एक सहजपणा असतो तो आपल्या जीवनातला हरवला आहे आणि आपण तो फार असं चौकटीत फिट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे याचा आपल्याला त्रास होतो आणि ते टाईप एमध्ये हे जास्त प्रमाणात आढळून येतं. तर हे हे ही कला आहे, हे एक शास्त्र आहे आणि हे कौशल्य आहे. तिन्ही गोष्टी आहेत. कला म्हणजे नवीन काहीतरी शोधायचं असतं, शास्त्र म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागतो आणि कौशल्य म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते. या तिन्ही गोष्टी जर आपण आजमावल्या तर आपण स्वतःचा अधिक चांगला अभ्यास करू शकतो, स्वतःला चांगलं मॅनेज करू शकतो. हे खूपदा असं होतं की आपण रागावलेल्या माणसाला आपण त्याच्यापेक्षा उंच आवाजात सांगत असतो की रागवू नकोस. म्हणजे असं होतं की त्याला कंट्रोल करण्याकरता माझा कंट्रोल मी सोडून देतो. तर असं होऊ शकणार नाही ना. त्यामुळे आपण शांत राहिलं तरच दुसरा माणूस शांत राहू शकतो. ते ते स्किल आहे, ते शिकायला पाहिजे आपण. आणि त्याच्याकरता भांडणात नाही सुटत. ते शांत राहूनच आत्ता तू म्हणे तसं संवादातनं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आपण. काय माहिती, कदाचित इराण अमेरिकेचा संवाद होईल, काय माहिती. वी डोंट नो. एक्झॅक्टली. आता ट्रम्पशी संवाद करता येत नाही, गोष्ट सोडून द्या, कारण तो एकतर्फी असतो. बरोबर. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, म्हणजे माझा नाही आहे तो. बरेच जणांचं काय होतं, रात्र होते जेव्हा ते डोळे बंद करतात झोपण्यासाठी, म्हणजे दिवस संपतो पण त्यांचे विचार तेव्हा चालू होतात झोपताना आणि मग त्यामुळे त्यांना झोप येत नाही. मला येते झोप, माझा प्रश्न नाही आहे हा. बरेच जणांनी मला हा विचारायला सांगितला होता तुम्हाला. बरं. हां, की त्यांना रात्री झोपच येत नाही, कारण का रात्री झोपल्यानंतर त्यांचे विचार जागे होतात. सो हे कसं टॅकल करायचं, काय समजवायचं स्वतःला? खरं म्हणजे वी हॅव टू गो बॅक टू what we are truly. We are human beings ज्यांच्याकडे एक प्रचंड मोठं एक टूल आहे, महत्त्वाचं एक साधन आहे. कोणतं साधन आहे? जे झोपायला उपयोगी पडू शकतं, स्ट्रेस कमी करायला उपयोगी पडू शकतं, तुम्ही शांत राहायला उपयोगी शकतं वगैरे. ते म्हणजे आपला श्वास. तर मी सुरुवातीला म्हटलं ना, सिम्पॅथेटिक सिस्टीम. या सिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये आपला श्वास आपोआप वाढतो. वी ब्रीथ शॅलो. म्हणजे जेव्हा मेंदूला ऑक्सिजनची गरज असते तेव्हा आपलं ब्रीदिंग शॅलो होतं. किंवा आपण डिप्रेस्ड असतो तेव्हा आपण असं करतो. म्हणजे आपण तोंडाने श्वास घेतो आणि तोंडाने सोडतो. तर ते नाक लोक फक्त खुपसण्याकरताच वापरतात. तसं न वापरता श्वासाकरता नाक असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या लोकांनी, खडूस लोकांनी पण, की नाकाने श्वास नीट घ्यायचा आणि नाकाने सोडायचा. आता काय आहे की सिम्पॅथेटिक सिस्टीम जी असते ना ती क्विकनिंग करते ब्रेथचं. त्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, स्टिरॉइड वाढतात, शुगर वाढते आणि तुम्ही क्विक ब्रेथ करायला लागता. असं करायला लागतो आपण, राईट. त्याच्याऐवजी, आणि आता झोप लागत नसते तेव्हासुद्धा आपण अँक्शस असतो हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला जर कळत नसेल की आपण कसे आहोत तर जस्ट बी अवेअर ऑफ युअर ब्रेथ. आणि हा ब्रेथ जर आपण रेग्युलेट केला ते गॉट द की टू हॅपीनेस. कारण काय आहे की सिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये ब्रेथ वाढतो तर त्याच्या अपोजिट जी सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असते त्याने आपला ब्रेथ आपोआप सेटल होतं. तर मग अशी मी 2 शब्द सांगितले, फ्लाईट अँड फाईट. तर सिम्पॅथेटिक सिस्टीम इज फ्लाईट अँड फाईट. तर त्याच्या अपोजिट जी सिस्टीम असते तिला म्हणतात काम अँड कनेक्ट, रेस्ट अँड डायजेस्ट. म्हणजे आपण जरी निश्वास जोरात सोडला, श्वास घेतला, हळूहळू सोडला, श्वास घेतला 4 आकडे मोजून, श्वास सोडला 8 आकडे मोजून, दुप्पट वेळ घेऊन श्वास सोडला. सच अ सिम्पल ट्रिक की तुम्ही निश्वास किंवा तुमचा उच्छ्वास लांबवा आणि कन्सिस्टंटली लांबवा. काही किलो पण सोडला एक श्वास, कुठं काय झालं असं नाही. मला कन्सिस्टंटली करत राहावं लागतं. तुम्हाला ते प्रॅक्टिस करावी लागते तरच तुम्हाला ते येऊ शकतं. त्यामुळे याला एक सोपं ब्रीदिंग टेक्निक मी सगळ्या लोकांना शिकतो. म्हणजे त्याला
लॉंग ब्रीथ घ्यायचं, फील करायचं, त्याचा आवाज हे करायचा असं अशा नाही टाईपमध्ये? नाही, त्याला मग? 4-6-8 म्हणतात. अच्छा. म्हणजे 4 आकडे मोजताना श्वास घ्यायचा, हं. 6 आकडे वाजेपर्यंत श्वास पकडायचा आणि 8 आकडेपर्यंत सोडायचा. अच्छा. म्हणजे 4 1 2 3 4 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 हा जो रिदम आहे ना, 1 1.5 2 1 1.5 2 हा रिदम खूप छान बसतो आपल्या शरीरामध्ये. तो एक नैसर्गिक रिदम आहे आणि हा निसर्ग मी जे श्वासाकरता बोलतोय मी ट्रिव्हियलच अगदीच सोपं आहे, त्यात काही विशेष असं सांगत नाही आहे. लक्षात घ्यायचं आहे हर्षाली, श्वासाचा रिदम आणि श्वास म्हणजे स्पंदनं आणि स्पंदनं म्हणजे काय, तर आपण आईच्या पोटात असताना आपल्या मेंदूनी काय रेकॉर्ड केलं आपल्याला काही दिसत नसतं, आपल्याला काही समजत नसतं, आपण काळोखात असतो. व्हॉट डू वी एक्सपिरियन्स? वी एक्सपिरियन्स द ब्रीदिंग ऑफ द मदर. तिचा श्वास येतो जातो येतो जातो येतो जातो येतो जातो, तिचे सूक्ष्म स्पंदनं बाळाच्या मेंदूपर्यंत जात असतात. आपल्या जिवंत असण्याची पहिली जाणीव मेंदूला होते ती या श्वासाच्या रिदमची. जेव्हा आपण या श्वासावरती लक्ष केंद्रित करतो तेव्हा कन्सिस्टंटली करत राहिलं की आपण आपोआप आहोत त्याच्यापेक्षा अधिक रिग्रेस स्टेटमध्ये जातो. आपण म्हणतो का हा माणूस अगदी लहान मुलासारखा झोपला आहे म्हणतो की नाही आपण, तसं हळूहळू आपण रिग्रेस होतो, आपला श्वास स्थिर होतो आणि आपोआप आपलं शरीर स्थिर होतं, शांत होतं आणि मस्त झोप लागते. सो हा इतका साधा उपाय आहे, डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं आहे ते, पण तो अत्यंत सायंटिफिक आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती प्रचंड रिसर्च झालेला आहे, मी सांगू शकत नाही इतका रिसर्च झालेला आहे. या सगळ्या अवस्थेला माइंडफुलनेस असं म्हणतात. म्हणजे मी अवेअर आहे. कशाचा अवेअर आहे? या मोमेंटचा अवेअर आहे. या मोमेंटचा अवेअरनेस मला कसा कळतो? अरे श्वासामुळे कळतो. हा माझा अवेअरनेस आहे आणि अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. नॉलेजपेक्षा अवेअरनेस महत्त्वाचा आहे. कसं मला परीक्षेत वाचलं होतं पण आठवलं नाही म्हणजे काय? अवेअरनेस केला. गाडी चालवता येते, लायसन्स आहे पण अवेअरनेस नाही आहे, नजर हटी दुर्घटना घटी, तसं आहे तो. हा अवेअरनेस आपण टिकवून ठेवला पाहिजे. तर मग आपल्या मनातली विचारचक्र असतात ना, ती जोराजोरात फिरत असतात, जी वेलक्रोनी चिकटलेली असतात ती टेफ्लॉनपर्यंत येतात आणि हळूहळू आपल्या मनामधनं ती हळूहळू निघून जात असतात. हे साधं टेक्निक आहे आणि हे जर आपण आजमावलं तर आपल्याला अदरवाईज आपण शांत राहू शकतो, स्थिर राहू शकतो. आणि प्राणी हे करतच असतात, आपण त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. मी जरी नुसती मांजरं कुत्री जरी बघितलेत ना तरी ती यू टू सी देम हाऊ दे ब्रीद. लहान बाळं नेहमी पोटाने श्वास घेत असतात, आपण वरवर श्वास घेत असतो. वेन यू लर्न ॲबडॉमिनल ब्रीदिंग की श्वास सोडताना पोट आत खेचलं की श्वास चांगला बाहेर जातो. साधं टेक्निक आहे. इतक्या साध्या सोप्या मार्गाने आपण त्या परिस्थितीमध्ये स्थिर राहू शकतो. त्याची जर आपण सवय करून घेतली तर आपण कायमच स्थिर राहू शकतो. आणि मग आपल्या विचारांचा गोंधळ होत नाही, भावनिक गोंधळ होत नाही, चिडचिड होत नाही, शांतपणे मजेत आपण जगू शकतो. सुंदर फुलं बघू शकतो, फुलपाखरं दिसतात, छान दिसणाऱ्या मुलीशी संवाद करता येतो. माझं स्वतःचं सांगतोय. ओके. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आता बघा, लाईफमध्ये प्रत्येक माणूस हा पैशाच्या मागे आहे. त्याला प्रत्येक वेळी खूप हवं असतं, तो भरपूर कमवतो, हे करतो, पण त्या कमवलेल्या पैशाचा उपयोगच काय जर त्याचा उपभोग तुम्हाला घेता नाही आला? ॲब्सोल्युटली. त्या वयात ते मोमेंट जर तुम्ही मनापासून जगत नसाल तर ते पैसे घेऊन तुम्ही करणार काय? लाईफ तर टेम्पररी आहे, तुम्ही आज ना उद्या जाणारच आहे. सो जोपर्यंत तुम्ही आहे, तुम्ही जे कमवलंय त्याचा उपभोग घ्यायलाच लोक विसरतात आणि मग त्यांना शेवटी रिअलाइज होतं, मग तेव्हा हे नाही होत. आपल्याकडे काय म्हणतात, एकदा वय झालं ना, आता तुम्ही आता भजन करा, अध्यात्म वाचा वगैरे करायला सांगतात, आता तुमची वेळ आली आहे. तसं नाही आहे ते. भजन करणं, नामजप करणं म्हणजे केवळ अध्यात्म नाही. अध्यात्म इज वॉट? अध्यात्म इज बिकमिंग मोर अवेअर. आत्म, स्वतःच्या स्वत्वाची अधिक चांगली जाणीव ठेवणं म्हणजे अध्यात्म. श्वासाची जाणीव स्पष्ट असली की पण अध्यात्माची पहिली स्टेप घेतलेली आहे. त्यामुळे आपण जे करतो आहोत ते आपल्या कसं अंगी लागतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण जे मिळवलं आहे त्याचा कसा आनंद घेऊ शकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ज्या माणसाला जे करत असताना जो आनंद मिळतो तो सगळ्यात सुंदर असतो. म्हणजे
अगदी गीतेमध्ये सांगितलं निष्काम कर्मयोग. लोक म्हणतात असं कसं होऊ शक्य नाही. आपण जर कामावर फोकस राहिलो तर आनंद मिळतो ना. नंतर मिळाला तर बोनस आहे. असं आहे तर मी सांगतो रिटायरमेंट नंतर पेन्शन म्हणजे काय, बोनस आहे तुम्हाला मिळालेला. मग तुम्ही आधी कसं बसा आणि तर बोनस मिळाला की मी सुखाने जगेन बरं का. पेन्शन नंतर मी बारीक झालो की सगळ्यात चांगलं होईल. अरे मग आता काय आहेस, आता दुःखी आहेस. असं झालं की मी सुखी होईल म्हणजे आता दुःखी आहेस. मग आत्ताच तू आनंदी होऊ शकतोस ना. कोणी सांगतो हु हॅज प्रिव्हेंटेड यू फ्रॉम बिंग हॅपी. कोणी तुम्हाला दुःख देण्याचा प्रयत्न केला तर आपण दुःख किती घ्यायचं आपल्यावर अवलंबून असतं ना. आपण म्हणतो तुला राग आला माझ्यावर आला का, बरं ठीक आहे असू दे. हां, तुझा राग तुझ्याकडे. मी ठरवलं माझ्या रागावर माझ्या मनावरती माझा कंट्रोल आहे. तू कोण सांगणार. बेसिकली मनातल्या मनात म्हणू रिलेशनशिपमध्ये शकतो. होतं. हां, मनातल्या मनात म्हणायचं की अच्छा कोणी रागून, अच्छा तुला असं वाटतं की मी खूप रागवावं का, बरं बरं ठीक आहे. पण ना मला राग नाही रागवायचं, मला शांत राहायचं आहे. तो माणूस रागवतो जास्त. म्हणजे बघ ना उगाच रागावू नको ना, तुलाच त्रास होतोय, मला तर काहीच होत नाही आहे. आणि तुझी इच्छा आहे मला त्रास व्हावा, मला तर होत नाही आहे, तुलाच त्रास होतोय. सो या टेक्निक असतात टेक्निक्स आणि रिलेशनशिपमध्ये असंच होतं की जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम्स होतात तर एखाद दुसऱ्या व्यक्तीमुळे या व्यक्तीचं मूड ऑफ, म्हणजे कारण का अपेक्षा ठरलेल्या असतात. सो बेसिकली कोणाकडून अपेक्षा न ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही, अपेक्षा न ठेवणं नाही होत, रिअलिस्टिक अपेक्षा ठेवल्या हां, पाहिजे. म्हणजे अति अपेक्षा ठेवलं तर तो भंग होणारच आहे. वास्तविक अपेक्षा पाहिजे त्या साधारणपणे. आणि अपेक्षा एकदा पूर्ण नाही झाली की माझं कायमच असं होतं असं म्हणण्यात येत नाही. मी बस चुकली, माझी नेहमीच बस चुकते. अरे नेहमी काय, तू काय स्टॅटिस्टिकल अभ्यास केलायस, किती वेळा वाट बघितली. आपण खूप ओव्हर जनरलाइज करतो, कॅटॅस्ट्रॉफाईज करत असतो की बापरे आता काय संकट आलं, काय कोण होणार. मग पॅनिकमध्ये सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर असं न करता शांत राहूया, पाहूया परिस्थिती काय आहे. यात आत्ता सगळं या वातावरणामध्ये नेहमीच सांगतात बघ, अफवा उठवू नका. अफवा का उठतात, कारण मानव मनाने अस्वस्थ असतात, भ्यायलेली असतात. अशा अफवा आपण आपल्या स्वतःबद्दल उमटवत असतो, लोकांना सांगत असतो आपल्याच, मला माहिती आहे किती त्रास झाला, यू आर प्राऊड ऑफ इट, असं असं अशा अफवा पण आपण निर्माण करत असतो ना. तर आपण स्वतःविषयीच्या अफवा आपण थांबवल्या पाहिजेत. अगदीच अगदीच. आणि जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा एकंदरीत आपला दिवस चांगला जाण्यासाठी किंवा आपण असं काय छोटी टेक्निक आहे जी आपण सकाळी उठल्यानंतर स्वतःला म्हणू शकतो की आज मला हे करायचं आहे किंवा आज काहीतरी पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा अशी काही ट्रिक आहे? मला असं वाटतं की सकाळी उठल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला शांत स्थिर कोण ठेवतं तर श्वास आणि आपलं शरीर. त्यामुळे आपल्या शरीरावरती आपलं चांगलं नियंत्रण पाहिजे. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये 2-3 गोष्टी असतात. एक स्टॅमिना, म्हणजे आपण किती काम करू शकतो, आपली फ्लेक्सिबिलिटी आणि आपली स्ट्रेंथ. या 3 गोष्टी आपल्या शरीरामध्ये सामावलेल्या असतात. त्या आपण रोज उठून कमावल्या पाहिजेत. मग त्याच्याकरता तुम्ही योगासनं करा, कार्डिओ करा, काही करा. पण सकाळी उठल्यानंतर तुमचं शेड्यूल आहे की याच्यामध्ये मला ही 15 मिनटं द्यायची आहेत, 20 मिनटं द्यायची आहेत. तुमच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे, तुमच्या गरजेप्रमाणे नित्यनेमाने तुम्ही हे काम केलं पाहिजे की माझ्या शरीराचं मी सर्व्हिसिंग केलं पाहिजे. इट इज सर्व्हिसिंग माय बॉडी. स्ट्रेचिंग, बेंडिंग, बिल्डिंग स्टॅमिना. आणि हे सगळं आपोआप करायला लागलं ना की हे करत असताना आपल्या नकळत, पर्टिक्युलरली एक्झरसाईजमधनं आपल्या मेंदूमध्ये आपोआप आनंद निर्माण करणारी केमिकल्स तयार होतात. यांना एंडॉर्फिन्स असं म्हणतात. ही गप्पा नाही आहेत, हे सायंटिफिक फाइंडिंग आहे की यू गेट मोर ऑफ एंडॉर्फिन्स वेन यू एक्झरसाईज. आणि त्या एक्झरसाईजमुळे कसा फ्रेशनेस येतो आणि म्हणतो की अरे वा छान आहे दिवस, काय काय करूया बघूया असं आपण म्हणतो. कारण आपलं शरीर तंदुरुस्त असतं आणि आपल्या शरीराला आपण सांभाळत असतो. हे प्रमाण आजकाल खूप कमी झालं असं वाटतं मला. ते रोजचा एक 20-25 मिनटं मी टाईम आहे ना, माझं शरीर मला नीट राखायचं आहे ना, मला जास्त त्यांनी लास्ट केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. तर त्याच्याकरता मी आय ओ इट टू माय बॉडी, आय ओ इट टू माय माइंड. शांतपणे बसलं पाहिजे, थोडा तरी मी टाईम पाहिजे. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट की मला लहानपणीची एक प्रार्थना आठवते, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शन. म्हणजे काय, तर मी सकाळी उठतो, माझ्या हातांकडे बघतो, माझ्या हाताने मला ताकद दिली आहे, हाताने मला पैसे कमवायची संधी दिली आहे, पुस्तक वाचायला मला मी हातावर ठेवत असतो आणि ह्याच्यातच माझं सर्वस्व आहे. म्हणून मी माझ्या हातांना ग्रेटफुल आहे, माझ्या बॉडीला मी ग्रेटफुल आहे की मला त्यांनी एवढं सुंदर जग दाखवलं. आपल्या शरीराचा आपण का राग करायचा, कसंही असलं तरी आपलं शरीर आहे ते,
आपण त्याला सर्व्हिसिंग केलं पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजेत. सो ग्रेटफुलनेसची जी मुवमेंट असते ना ती खूप सुंदर असते. आपल्याकडे ग्रेटफुलनेस म्हणजे कोणातरी याचा पाया पडत आहे, पाया पडत, ते किती मनापासून किती पडतात माहीत नाही मला. पण नुसतं जरी आपण म्हटलं की आय एम ग्रेटफुल प्रकाशाकरता, दिव्यांकरता, लाईटकरता, माझ्या शरीराकरता, माझ्या मनाकरता, किती छान वाटतं आपल्याला. कारण ग्रेटफुल माणसं नेहमी पॉझिटिव्ह असतात. अगदीच पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय, तर बिईंग ग्रेटफुल टू व्हॉट यू हॅव, अँड व्हॉट यू हॅव इज पॉझिटिव्ह थिंकिंग. ॲक्च्युली. सो आता जे 20 म्हणजे आत्ताची जी जनरेशन आहे त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? ओव्हरऑल त्यांनी लाईफकडे कसं पाहिलं पाहिजे? मला असं वाटतं की ओव्हर थिंकिंगमधला एक प्रॉब्लेम असतो की तुम्ही ओव्हर ॲनालाइज करता किंवा ओव्हर प्लॅन करता. या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत. ओके. रिअलिस्टिक पाहिजे ओके. की मी काय करू शकतो ह्याचा आपण एक साधा ठोकताळा मांडला पाहिजे. याला मी म्हणतो की तुला स्वतःचं आयुष्य मॅनेज करायचं आहे ना, मग तू एक काम कर, कागद पेन्सिल घे, मोबाईलवर नाही, कॉम्प्युटरवरती नाही, हाताने लिहायचं, कागदावरती लिहायचं. काय लिहायचं, माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, शक्तिस्थानं कोणती, म्हणजे बलस्थानं कोणती आहेत, माझे विकनेस कोणते आहेत, त्याच्यापासून कोणाची सुटका नाही, माझी काही कमतरता आहेत माझ्याकडे, माझा स्वभाव चंचल आहे वगैरे असं. शक्तिस्थानामुळे मला कोणत्या संधी मिळू शकतात आणि माझ्या जी विकनेस आहेत, दुर्बलता आहे माझ्यातली, तिने मी किती संधी गमावू शकतो, त्यामुळे किती थ्रेट निर्माण होऊ शकतो, असं एक साधा हिशोब मांडावा चौकटीत. त्याला स्वॉट असं म्हणतात, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट. ते मांडल्यानंतर आपल्याला सहज आपल्या जीवनाचा एक प्रोग्राम मिळू शकतो. आणि मग आपण काय करायचं, कधी करायचं, कुठे करायचं, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शेवटी एकच असतात. आज मी काय करू शकतो, या घडीला काय करू शकतो. हे जर मला कळलं तर माझं लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित राहतं, आपोआप गोष्टी घडत राहतात. त्यामुळे याचं प्लॅनिंग शांतपणे, व्यवस्थितपणे, स्वतःशी विचार करून, कागदावरती लिखापडी करून केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी बंद करा. रील्समध्ये अडकू नका. त्याच्यामधनं फक्त डोपामिनची कारंजं उडत राहतं, व्यसन त्याने झालं काही ते. होत नाही. आणि तुम्ही काहीतरी गेम्स खेळत राहता, जस्ट काहीतरी करत राहता, जंक फूड खाता. स्टॉप डुईंग ऑल दॅट. आय मीन त्यातनं काय मिळतं, आय डोंट डू दॅट, त्यामुळे मला माहीत नाही. पण जस्ट एक आपल्याला किक मिळते. पण मी म्हणतो की किक मिळते तुम्ही वेळ निघून जाते. 10 मी लॉस त्यांना आहे त्याचा. सांगतो किक मिळते याचा मराठी अर्थ म्हणजे काय, तुला कोणीतरी लाथ घालतं, तुला लाथ घातली आवडेल का, नाही ना, मग कशाला लाथा घालून घेतोस, कसली आली किक, मराठी बोल किकच्या ऐवजी लाथ, मग बरोबर बाणावर येशील. अगदीच. सो तुम्ही या ठिकाणी आला, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. मला पर्सनली खूप मजा आली. आय होप आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा मला पण खूप मजा आली. थँक्यू. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. मी पण खूप आभारी आहे की 7 एप्रिलच्या निमित्ताने जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आपला हा संवाद घडला. थँक्यू. खूप आवडला मला. भेटूया. येस.